नमस्कार. शेळकेवाडी गावामध्ये सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेलं कुटुंब म्हणजे कैलासवासी कॅप्टन नामदेव ज्योतिराम साळुंखे यांचा साळुंखे परिवार. या साळुंखे परिवारामध्ये त्यांना 2 मुले आणि 2 मुली होत्या. ते कॅप्टन पदावर पुणे येथे कार्यरत असताना तेथेच ते रिटायरमेंट झाले. तेथे असताना त्यांनी शेळकेवाडी गावातील कमीत कमी 30 ते 35 मुलांना पुणे येथे बोलवून ट्रेनिंग देऊन मिलिटरीमध्ये भरती केलेले आहेत. ते आज ही मुले काही रिटायर आहेत आणि आजही काही आजी सैनिक म्हणून कार्यरत आहेत. कॅप्टन नामदेव ज्योतिराम साळुंखे हे 1979 साली मयत झालेले असून त्यांची बहीण राधाबाई सुब्राव मोरे ह्या त्यांच्या शेळकेवाडी गावी त्यांची जमीन मालमत्ता मोठे घर सांभाळत असतात. आज कैलासवासी कॅप्टन नामदेव ज्योतिराम साळुंखे यांचे सुपुत्र माजी सैनिक हे युनियन बँकेमधून सेवानिवृत्त झाले आणि ते शेळकेवाडी गावी येथे आलेले आहेत आणि त्यांचा आज लग्नाचा वाढदिवसही होता. यानिमित्त शेळकेवाडीमधील ग्रामस्थ, जवळचे स्नेही आणि जयंत गुंटेवारी सेनेचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या माननीय रामदास सावंत यांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. आज शेळकेवाडी गावचे सुपुत्र संजय कुमार नामदेव साळुंखे हे माजी सैनिक आहेत. यांनी सैन्य दलामध्ये अत्यंत उत्कृष्टपणे काम करून सेवानिवृत्त झाल्यानंतर पुणे येथे एका बँकेमध्ये ते जॉब करत होते. त्याच्यानंतर आता 31 डिसेंबर रोजी त्या बँकेतूनही ते सेवानिवृत्त झालेले आहेत. शेळकेवाडी गावामध्ये यांचे वडील कैलासवासी नामदेव ज्योतिराम साळुंखे हे सुद्धा माजी सैनिक होते. ते 1946 ते 47 मध्ये भारताच्या सैन्य दलामध्ये भरती झाले आणि थोड्या दिवसानंतर ते कॅप्टन झाले. शेळकेवाडी गावातील लोकांची गरिबीची आणि नाजूक परिस्थिती असताना अशा परिस्थितीमध्ये शेळकेवाडीतील काही मुलांना घेऊन ते पुणे येथे गेले. पुणे येथे त्यांना शाळेचं शिक्षण दिलं आणि फौजीचं ट्रेनिंग देऊन कमीत कमी शेळकेवाडी गावातील 30 ते 35 अशा मुलांना त्यांनी फौजीमध्ये कामाला लावलेले आहेत. त्यातील काही कॅप्टन, हवालदार अशा मोठ्या मोठ्या पोस्टवरती रिटायरमेंट झालेले आहेत आणि काही आजी सैनिक म्हणून सुद्धा अजून कार्यरत आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील सुद्धा बरेच अशी गोरगरिबांची मुले त्यांनी ट्रेनिंग घेऊन स्वतः कॅप्टन असताना तिथे हे मोलाचं कार्य केलेलं आहे. आणि शेळकेवाडी गावाला माजी सैनिक, आजी सैनिक यांचा वारसा आहे. आणि संजय कुमार साळुंखे आता जे सेवानिवृत्त झालेले आहेत ते शेळकेवाडी या गावी आलेले आहेत. त्यांना सुद्धा 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, 1 मुलगी आहे आणि दोन्ही मुलं, एक मुलगा सैन्य दलात आहे, एक इंजिनियर आहे. मुलगीचं सुद्धा विवाह झालेला आहे, ती सुद्धा इंजिनियर आहे. आणि पुढील काळामध्ये त्यांनी, आणि विशेष म्हणजे आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यानिमित्त आम्ही सर्व स्नेही शेळकेवाडी गावकरी मिळून त्यांचा हा सन्मान सत्कार आज इथे केलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.